Okay. So, hello, welcome. So today is the third lecture. आज थर्ड लेक्चर आहे आपलं फाउंडेशन कोर्सचं. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बेसिक्स बघितले होते, ॲटम म्हणजे काय वगैरे ते बघितलं होतं. सेकंड लेक्चरमध्ये व्हॉट इज शेल, शेल म्हणजे काय ते बघितलं होतं, आणि त्याचं शेलच्या अकॉर्डिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण सबशेल्स म्हणजे काय ते बघणार आहोत. ओके. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अकॉर्डिंग टू सबशेल्स बघणार आहोत. अफबाव प्रिन्सिपल एक बघणार आहोत आणि त्याचे एक्झाम्पल्स वगैरे बघणार आहोत. ओके. सो सबशेल्स हा पॉइंट इम्पॉर्टंट असणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. ओके. सबशेल्स, सबशेल्स म्हणजे काय, तर शेल्सला आपण पुढे अजून डिवाइड करू शकतो. कशात डिवाइड करू शकतो? सबशेल्समध्ये. ओके. सो त्याला आपण सबशेल्स असं म्हणतो. शेल्स जे असतात, फॉर एक्झाम्पल कोणते कोणते शेल्स आहेत आपले, सो शेल्स. ओके. आपल्या इकडे के शेल आहे, एल शेल आहे, एम शेल आहे, एन शेल आहे, बरोबर. सो हे सगळे शेल्स आहेत. सो या शेल्सला पुढे आपण डिवाइड करू शकतो. आणि कशात डिवाइड करणार आहोत आपण? सबशेल्समध्ये डिवाइड करणार आहोत. ओके. सो सबशेल्स मधून आपल्याला, जसं आपल्याला शेल्समधून एक क्वांटम नंबर भेटला होता, दॅट इज नोन एज प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सेम वे सबशेल्समधून आपल्याला अजून एक क्वांटम नंबर भेटणार आहे, दॅट इज अझिमुथल क्वांटम नंबर. अझिमुथल क्वांटम नंबर, आणि त्याला आपण स्मॉल एल मध्ये दाखवतो, राईट, डिनोट करतो. सो सबशेल्स मधून आपल्याला काय भेटणार आहे? अझिमुथल क्वांटम नंबर भेटणार आहे, राईट. ओके. सो सबशेल्स कोणते कोणते आहेत बघूया. सो सबशेल्स, सो एस सबशेल असतो, एस, त्यानंतर पी, त्यानंतर डी, आणि त्यानंतर एफ. ओके. सो कोणते कोणते सबशेल्स आहेत? एस सबशेल, पी सबशेल, डी सबशेल आणि एफ सबशेल. आता जसं शेल्सची कॅपॅसिटी होती, सेम वे सबशेल्सची पण काय असते? कॅपॅसिटी असते इलेक्ट्रॉन्स ठेवण्याची, बरोबर. सो आपण बघितलं होतं की शेल्सची कॅपॅसिटी आहे, राईट. प्रत्येक शेलची कॅपॅसिटी असते. फॉर एक्झाम्पल, आता इलेक्ट्रॉन्स ठेवण्याची कॅपॅसिटी, के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स राहत होते, एल शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स राहत होते, एम मध्ये 18 आणि एन मध्ये 32, बरोबर आहे, राईट. सो सेम वे सबशेल्समध्ये जी काय असणार आहे, इलेक्ट्रॉन्स ठेवण्याची कॅपॅसिटी असणार आहे. ओके. सो मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स राहतात? सो एस सबशेलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात, पी सबशेलमध्ये मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात, डी सबशेलमध्ये मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात, आणि एफ सबशेलमध्ये मॅक्झिमम 14 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. ओके. सो एस मध्ये 2, पी मध्ये 6, डी मध्ये 10 आणि एफ मध्ये 14. ओके. सो असे काय असणार आहे, त्याची कॅपॅसिटी असणार आहे. आणि त्याला आपण एक क्वांटम नंबर दिलेला आहे, दॅट इज नोन एज अझिमुथल क्वांटम नंबर. ओके. सो एस साठी अझिमुथल क्वांटम नंबर असणार आहे 0. ओके. पी साठी अझिमुथल क्वांटम नंबर असणार आहे 1, डी साठी अझिमुथल क्वांटम नंबर असणार आहे 2, आणि एफ साठी अझिमुथल क्वांटम नंबर असणार आहे 3. ओके. चल, हे सध्या तरी असंच लक्षात ठेवा. पुढे आपण डिटेलमध्ये सगळे क्वांटम नंबर्स बघणार आहोत, पण सध्या तरी एवढं लक्षात ठेवा की अझिमुथल क्वांटम नंबर असतो सबशेलसाठी, आणि एस साठी त्याची व्हॅल्यू किती असणार आहे? 0, पी साठी त्याची व्हॅल्यू असणार आहे 1, डी साठी त्याची व्हॅल्यू असणार आहे 2, आणि एफ साठी व्हॅल्यू असणार आहे 3. ओके. चालेल. आता सबशेल्स आणि शेल्स कसे रिलेटेड आहेत एकमेकांसोबत, राईट. सो बघा, के शेलमध्ये कोणते कोणते सबशेल्स असणार आहेत? सो आपण बघूया, शेल्स ना पुढे डिवाइड करून आपल्याला सबशेल्स भेटतात, बरोबर. सो के शेलमध्ये एकच सबशेल असतो. कोणता सबशेल असणार आहे तो? एस सबशेल, राईट. एल शेलमध्ये 2 सबशेल्स असणार आहेत, एस आणि पी. ओके. एम शेलमध्ये 3 सबशेल्स असणार आहेत, एस, पी आणि डी. एन शेलमध्ये 4 सबशेल्स असणार आहेत, एस, पी, डी आणि एफ. आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर झालेलं असेल तुम्हाला. बघा, के शेलमध्ये एकच सबशेल असणार आहे, कोणता असणार आहे तो? एस. त्यानंतर एल शेलमध्ये 2 सबशेल्स असणार आहेत, दॅट इज एस आणि पी. एम शेलमध्ये 3 सबशेल असणार आहेत, एस, पी, डी. आणि एन शेलमध्ये 4 सबशेल्स असणार आहेत, एस, पी, डी, एफ. ओके. आता बघूया त्याबद्दल. बघा, टोटल इलेक्ट्रॉन्स के शेलमध्ये एकच सबशेल आहे,
आणि एका सबशेलमध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स किती, एस सबशेलमध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स किती असतात, तर 2. बरोबर, राईट. आणि सो के शेलमध्ये ओव्हरऑल इलेक्ट्रॉन्स पण किती आहेत, 2च आहेत. ओके. आता सेकंड बघा, एल शेल. एल शेलमध्ये कोणते सबशेल्स आहेत, एस आणि पी. एस मध्ये किती इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम राहू शकतात, 2. आणि पी मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स किती राहू शकतात, तर 6. सो 2 + 6 किती होतात, 8. राईट. सो ओव्हरऑल एल शेलमध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत, 8 असणार आहेत, 8 असणार आहेत. ओके. नेक्स्ट बघा, एम शेल आहे. एम शेलमध्ये कोणते सबशेल्स आहेत, एस, पी आणि डी. राईट. सो एस मध्ये मॅक्झिमम 2 राहू शकतात, पी मध्ये 6 आणि डी मध्ये 10. सो टोटल किती होणार आहे, 10 + 6 + 2 टोटल किती असणार आहे, 18. म्हणून एम शेलमध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत, 18 असणार आहेत. आणि सेम वे एन शेल, राईट. सो त्यामध्ये कोणते सबशेल्स आहेत, एस, पी, डी, एफ. सो 2 + 6 + 10 + 14. सो ह्याचं टोटल किती होतंय, 32 होतंय. किती होणार आहे, 32 असणार आहे. ओके. सो म्हणून 32 काय असणार आहेत, इलेक्ट्रॉन्स असणार कशात, एन शेलमध्ये. आय होप एवढ्यापर्यंत समजलेलं असेल तुम्हाला, राईट. सो अशा वेळेने शेल्स आणि सबशेल्स एकमेकांसोबत काय असणार आहेत, रिलेटेड असणार आहे. ओके. चालेल. सो एवढ्यापर्यंत आय थिंक क्लिअर असेल तुम्हाला, राईट. ओके. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला बघायचं आहे, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अकॉर्डिंग टू सबशेल्स. ओके. आता बघा, ऑलरेडी आपण शेल्सची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितली होती, पण ती जास्त ॲक्युरेट नाही आहे, कारण त्यामधून आपल्याला जरा कॉम्प्लिकेशन्स येतात. नॉर्मली 22पर्यंतचे जे एलिमेंट्स आहेत किंवा लोअर एलिमेंट्स आहेत, तोपर्यंत ती इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण एक्सप्लेन करू शकतो प्रॉपरली. पण जसं जसं त्यांचा ॲटॉमिक नंबर वाढत जातं एलिमेंटचं, तसं तसं त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अकॉर्डिंग टू शेल्स हे कॉम्प्लिकेटेड होत जातात. ओके. म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अकॉर्डिंग टू सब शेल्स ही जास्त चांगली आहे, आणि हायर एलिमेंटसाठी पण आपण हे अप्लाय करू शकतो, राईट. सो ही आपण जास्त डिटेलमध्ये बघणार आहोत, ही जास्त आपण यूज करणार आहोत. ओके. चालेल. सो आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अकॉर्डिंग टू सब शेल्स हे बनवण्यासाठी, ओके, सो त्यासाठी एक प्रिन्सिपल आहे, इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे अरेंज करण्यासाठी, दॅट इज नोन एज अफबाऊ प्रिन्सिपल. ओके. अफबाऊ प्रिन्सिपल. ओके. सो हा एक प्रिन्सिपल आहे, त्या जो आपण यूज करणार आहोत टू स्टडी द सबशेल्स. ओके. सबशेल्स कसे अरेंज होतात ते आपण बघणार आहोत. ओके. अफबाऊ हा सायंटिस्टचं नाव नाही आहे. ओके. अफबाऊ म्हणजे बिल्डिंग अप. ओके. सो स्टेप वाईज बिल्ड करणे, त्याला काय म्हटलं जातं, अफबाऊ असं म्हटलं जातं. ओके. सो अफबाऊ प्रिन्सिपल काय सांगतो आपल्याला, सो तो एक डायग्राम देतो आपल्याला, राईट. सो 1s. ओके. डायग्राम आपण काढूया. त्यानंतर 2s 2p. ओके. आता 1 म्हणजे शेलचं आहे, राईट. 1 हे जे आकडा आहे, राईट, दॅट इज एन ची व्हॅल्यू आहे ते, राईट. एन इज इक्वल टू म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे शेल्सची व्हॅल्यू आहे. सो ज्यावेळी एन इज इक्वल टू 1 म्हणजे के शेल असतो, त्यामध्ये काय असणार, एकच शेल असणार आहे, सबशेल असणार आहे, दॅट इज 1s. त्यानंतर एल शेलमध्ये 2 सबशेल्स असणार आहेत, 2s आणि 2p, राईट. सेम वे एम साईडमध्ये 3 असणार आहेत, 3s, त्यानंतर 3p आणि 3d. ओके. सेम वे त्याच्या पुढे काय होणार आहे, एन शेलमध्ये 4s 4p 4d 4f. ओके. त्याच्या पुढे पण जाऊ शकतो आपण, 5s 5p 5d 5f. पुढे पण जाऊ शकतो, 6s 6p 6d 6f. ओके. जरा अजून एक पॉईंट खालते बघूया, 7s 7p 7d 7f. आय थिंक एवढं इनफ आहे सध्या तरी. ओके. चालेल. सो आता बघूया अफबाऊ प्रिन्सिपल आपण कसं रिलेट करणार आहोत. सो आपल्याला काय करायचं आहे, असं एरो दाखवायचे आहेत. ओके. सेकंड एरो. ओके. त्यानंतर थर्ड एरो, त्यानंतर फोर्थ एरो, त्यानंतर फिफ्थ एरो, त्यानंतर असं क्रॉस एरो दाखवायचे आहेत, सिक्स्थ एरो, त्यानंतर सेवन्थ एरो. ओके. चालेल. सो आय थिंक एवढ्यापर्यंत इनफ आहे, राईट. ओके. सो आपल्याला अशा वेने अरेंज करत जायचं आहे, राईट, एरोज, राईट. ओके. आता बघा,
पहिला एरो कुठून जातोय? पहिला एरो जातोय 1s मधून, राईट? सो मी इकडे लिहून घेतोय, इकडेच लिहूया 1s. ओके, त्यानंतर इकडे एरो कम्प्लीट झाला म्हणजे सेकंड एरोकडे जायचं. सेकंड एरो मधून काय भेटतं आपल्याला? पहिलं 2s भेटते. काय भेटणार आहे? 2s. इकडे पण एरो कम्प्लीट झालंय. नेक्स्ट काय भेटणार आहे बघा? नेक्स्ट थर्ड एरो मध्ये 2p. सो 2s च्या नंतर 2p. 2p च्या नंतर काय भेटतं आपल्याला? 3s. 3s. 3s झाल्यानंतर एरो संपतोय, बरोबर? नेक्स्ट एरोकडे जायचंय. नेक्स्ट काय भेटणार आहे बघा? 3p. ओके, नेक्स्ट काय भेटणार आहे? 3p. 3p च्या नंतर काय भेटणार आहे? 4s. काय भेटणार आहे? 4s. 4s इकडचं एरो संपलं. नेक्स्ट काय भेटणार आपल्याला? 3d. ओके, 3d. 3d च्या नंतर काय भेटणार आपल्याला? 4p. 4p. ओके, त्यानंतर आपल्याला भेटणार आहे 5s. 5s. ओके, त्यानंतर इकडे एरो संपलाय. सो नेक्स्ट काय भेटणार आपल्याला? 4d. 4d भेटणार आहे. ओके, 4d च्या नंतर 5p. 5p. त्यानंतर काय असणार आहे? 6s. 6s. 6s च्या नंतर 4f. 4f. त्यानंतर ओके 4f. ओके, 4f च्या नंतर 5d. 5d. त्यानंतर 6p. 6p. मग 7s. ओके, 7s. सो अशा वेळेने काय असणार आहे? अरेंजमेंट असते आणि पुढे पण आपण त्या वेळेने जाऊ शकतो. ओके, सो अशा वेळेने आपण काय करणार आहोत? इलेक्ट्रॉन्स फिल करत जाणार आहोत. ओके, चालेल. सो हेच मी जरा खालचे पण लिहून घेतोय सिक्वेन्स हा. सो 1s, 2s, 2p, 3s, 3p, 4s, 3d, 4p, त्यानंतर 5s, 4d, 5p, 6s, त्यानंतर 4f, 5d, 5d, 6p and 7s. ओके, चालेल. आता आपल्याला माहिती आहे एस मध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. एस मध्ये 2, पी मध्ये 6, एस मध्ये 2, पी मध्ये 6, 2, डी मध्ये 10, 6, 2, 10, 6, 2, एफ मध्ये 14, डी मध्ये 10, पी मध्ये 6 आणि एस मध्ये 2. ओके, सो अशा वेळेने काय झाले? इलेक्ट्रॉन्स आहेत आपल्याकडे. ओके, चालेल. आता वन बाय वन आपण बघूया, काही एक्झाम्पल्स बघूया. ओके, फॉर एक्झाम्पल आपलं सगळ्यात कॉमन एक्झाम्पल आहे तो म्हणजे कार्बन. बेस्ट एक्झाम्पल कार्बन. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? सो कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत? 6 असणार आहेत. ओके, सो 6 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत कार्बनमध्ये. आता त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया आपण. ओके, सो पहिले दोन 6 टोटल इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे किती आहेत? 6 आहेत. ओके, सो पहिले इलेक्ट्रॉन्स कुठे जाणार आहेत? सो पहिले 1s2 मध्ये येणार आहेत. पहिले इलेक्ट्रॉन्स कुठे जाणार आहेत? ह्या वेळेने फिल करत जाणार आहोत आपण सिक्वेन्सने. सो पहिले 2 इलेक्ट्रॉन्स कुठे गेले? 1s2 मध्ये गेले. ओके, त्यानंतर 2 गेले, राहिले किती? 4, राईट? सो नेक्स्ट इलेक्ट्रॉन्स कुठे जाणार आहेत? 2s2 मध्ये. ओके, इकडे पण 2 गेलेत इलेक्ट्रॉन्स म्हणजे ओके, सो टोटल 4 इलेक्ट्रॉन्स गेलेत. राहिले किती? 2 इलेक्ट्रॉन्स राहिलेत. नेक्स्ट थर्ड किती आहे बघा? 2p6. त्यामध्ये 6 इलेक्ट्रॉनची जागा आहे, पण आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2च आहेत, बरोबर? सो आता हे 2 इलेक्ट्रॉन्स कुठे जाणार आहेत? 2p मध्ये जाणार आहेत. सो आपल्याला काय भेटणार आहे? 2p2. ओके, हे 2 का आलं समजलंय, राईट? कारण 2च इलेक्ट्रॉन्स राहिले होते. हे कुठे जाणार आहेत? आपले 2p2 मध्ये जाणार आहेत. सो कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे? 1s2, 2s2, 2p2. ओके, आय होप एवढं समजलेलं असेल. सेम वे अजून एक बघूया, अजून जरा काही एक्झाम्पल्स आपण बघूया. ओके, हायड्रोजन. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1. सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे? दॅट इज 1s1. अकॉर्डिंग टू सबशेल त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 1s1. ओके, चालेल. नेक्स्ट
Let us take lithium atomic number 3. So त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे? So it is 1s2 2s1 तीनच आहेत राईट. सो पहिले दोन इलेक्ट्रॉन 1s मध्ये जाणार आहेत आणि नंतरचा एकच इलेक्ट्रॉन राहतोय तो कुठे जाणार आहे? 2s मध्ये जाणार आहे. ओके, सो 2s1. नेक्स्ट आपण घेऊया बोरॉन ॲटॉमिक नंबर 5. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल त्याचं? 1s2 2s2 ओके 2s2 आणि 2p1 काय असणार आहे? 2p1 ओके चल. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया ऑक्सिजनचं. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती? सो ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर असतो 8. So electronic configuration for oxygen will be 1s2 2s2 2p4. ओके बरोबर. सो काय असणार आहे? 1s2 2s2 2p4 2 + 2 4 4 + 4 8. ओके चालेल. सेम वे निऑन घेऊया आपण. निऑनचा ॲटॉमिक नंबर 10 आहे. सो त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी 1s2 2s2 2p6 राईट. ओके. जरा हायर व्हॅल्यूज बघूया आपण. दॅट विल बी फॉस्फरस बघूया. फॉस्फरस ॲटॉमिक नंबर इज 15. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी 1s2 2s2 2p6. इकडे आपले किती झाले? आपले 10 झालेले आहेत, राहिले 5. त्याच्यानंतर 3s2 ओके. सो 10 मधून 2 सो 12 झालेले आहेत आणि राहिले किती? आता 3 राहिले आहेत. सो 3p3 ओके 3p3. आय होप एवढ्यापर्यंत समजलेलं असेल तुम्हाला. ओके ओके. नेक्स्ट आपण बघूया एक डीज रिलेटेड बघूया. फॉर एक्झाम्पल Feचा ॲटॉमिक नंबर किती? सो Feचा ॲटॉमिक नंबर 26 असणार आहे. ओके. आता हे जरा असं कॉम्प्लिकेटेड होत जाणार आहे, पण आपण त्या सिक्वेन्समध्येच जाणार आहोत. ओके. टोटल आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 26 आहेत. सो फर्स्ट दोन इलेक्ट्रॉन्स कुठे जाणार आहेत? 1s2 मध्ये 1s2, त्याच्यानंतर 2s2. ओके. सो बघूया आपण, वरती हवं असेल तर बघूया जरा. 26 इलेक्ट्रॉन्स आहेत आपल्याकडे बरोबर. सो पहिले दोन इलेक्ट्रॉन्स गेले आपले 1s2 मध्ये, त्यानंतर दोन इलेक्ट्रॉन्स 2s2 मध्ये. सो टोटल 4 इलेक्ट्रॉन्स झाले. ओके. 4 + 6 दॅट इज 10 इलेक्ट्रॉन्स झाले. 10 + 2 दॅट इज 12. 12 + 6 दॅट इज 18. ओके. आपला 26 आपल्याला जायचं आहे राईट. त्याच्यानंतर 4s2 सो 20 झाले आणि आता 26 आहे. सो डी मधले किती होणार आहे? त्याच्यात 6 इलेक्ट्रॉन्स असणार आहे. ओके. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर Fe काय असणार आहे बघा. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 आणि 3d6. ओके. हवं असेल ते कॅल्क्युलेट करू शकतात. 2 + 2 4 4 + 6 10 10 + 2 12 12 + 6 18 18 + 2 20 20 + 6 26. ओके. सो ओव्हरऑल 26 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. ओके चालेल. सो आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर झालेलं असेल. सेम वे बाकीच्या एलिमेंटचं पण तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू शकता. सो काही एक्झाम्पल्स देऊया. फॉर एक्झाम्पल ब्रोमिनचं काढायचं आहे 35. स्वतःहून काढायचं आहे, हे तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. ओके. ब्रोमिन 35. त्यानंतर जरा हायर व्हॅल्यू बघूया. पॅडेलियम PD दॅट इज 46. पॅडेलियम 46. ओके. अलॉंग विथ दॅट ओके AU पण घेऊया. AU म्हणजे गोल्ड. ओके. सो AUचा आहे 79. ओके 79. ओके. सो हे 3 होमवर्क आहे तुमच्यासाठी. ह्याचं तुम्हाला काय करायचं आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे अकॉर्डिंग टू सबशेल्स. ओके. आय होप एवढ्यापर्यंत समजलेलं असेल तुम्हाला. सो आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं आहे? सो आपण सबशेल म्हणजे काय ते बघितलं. ओके. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं ते बघितलं आणि अबव प्रिन्सिपल बघितलं आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितले. ओके. आणि हा तुमच्यासाठी काय असणार आहे? होमवर्क असणार आहे. ब्रोमिनचं काढायचं आहे, पॅलेडियमचं काढायचं आणि गोल्डचं काढायचं आहे. ओके चालेल. सो आपण इकडे स्टॉप करूया. थँक्यू.